असं झालं की तुमचं नाव संजय शिरसाट आहे आणि तुम्ही बदनाम झालेला आहे. काय संदर्भ आहे? असं नसतं. आता गेले उठावानंतर प्रेससमोर जाताना संजय शिरसाट आणि हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसाट टार्गेट व्हावा किंवा संजय शिरसाटला बोलावं ते असं सर्व घडत असतं नाही राजकारणामध्ये. त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मी हे ते चांगलपणा सांगत होतो की माणसाने कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे. सर इम्तियाज जलील यांच्या विरोधात त्याच्याबद्दल दाखल झाले मला आता तो त्या माणसाच्याबद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य तो उत्तर देईल. असे आरोप करण्याचे जास्त काळ टिकत नसतात. जर MIDCचा विषय असेल किंवा मग तुमच्या हॉटेलचा संदर्भातला विषय कोणताही विषय असेल मला सातत्याने टार्गेट केलं जाते हे महायुतीकडनं यांचे बोलवते धनी कोण आहे ते तुम्ही सर्वांना माहिती आहे. सगळं जग जाणून आहे का करतायत काय दुश्मनी आहे कशामुळं होतं आहे त्याच्या मागं कोण आहे ते सर्व नागरिकचे सूत्रचार्य मला माहिती आहे. कोण त्यांना हड्डी त्यांच्या तोंडात देत आहे याची सुद्धा मला जाणीव आहे. मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण ताकदीनिशी मी करेल. थोडासा वेळ द्या. थोडा काय करायचं विभाग असेल तुमचा किंवा तुमचं काम असेल त्या संदर्भात एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे. तिचा पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाही आहे. भविष्यामध्ये अहमदाबादसारखी घटनासुद्धा मुंबईमध्ये तिथं घडू शकते तर काय उपाययोजना केल्या पाहिजेत सरकारकडनं तुम्ही काय प्रयत्न? काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती. त्यांचं मन हेलवणारी होती. आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल या इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळं झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आहे. आज तुम्ही जाऊन पाहाल पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीची आता ही बैठक आज झालेली आहे. प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे. त्याच्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सरकारचा प्रयत्न. निधीचा एक प्रश्न आहे सर.